गाव तिथे एसटी हे राज्य परिवहन महामंडळाचे ब्रीदवाक्य आहे. आज ही गावागावात जाण्यासाठी एसटी हेच पहिल्या पसंतीचे साधन आहे. लोक एसटीवरच विश्वास ठेवतात, शिवाय प्रवासासाठी त्यालाच प्राधान्य देतात. पण अनेकांना या एसटीचे चांगले वाईट अनुभव आले आहेत. पण एसटीची विश्वासार्हता काही कमी झालेली नाही. मात्र काल एक अशी घटना घडली, त्याने सर्वच जण हादरून गेले आहेत. करमाळा डेपोची एसटी धावत असतानाच बसची डिझेल टाकी खाली पडली. मात्र चालक आणि वाहकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली. करमाळा येथून विशिंबी इथं जाण्यासाठी ही बस निघाली होती. ती सिद्धार्थनगर भागात पोहोचली. बसमध्ये प्रवासी होते. त्याच वेळी एसटी बसची डिझेलची टाकी रस्त्यावर पडली. त्यावेळी मोठा आवाज झाला. टाकीसह गाडी पुढे जात असल्याने जोरदार आवाज झाला. चालकाने गाडी तातडीने थांबवली. त्यानंतर सर्व प्रवाशांना खाली उतरवले. वाहकाने त्यासाठी त्यांना मदत केली. मोठा आवाज झाल्याने प्रवासीही घाबरले होते. नक्की काय झालं हे त्यांनाही समजायला काही मार्ग नव्हता. ज्यावेळी ते खाली उतरले तेव्हा त्यांना एसटीची डिझेल टाकीच खाली पडली असल्याचं दिसून आलं. चालक वाहकाने तातडीने करमाळा बस डेपोला संपर्क केला. झालेल्या अपघाताची हकीकत त्यांना सांगितली. त्यानंतर डेपोचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. ही टाकी नक्की कशी पडली हे चालकाच्याही लक्षात आले नाही. गाडी खराब होती का किंवा तिच्या देखभालीमध्ये काही कसूर राहिला होता का, हा आता तपासाचा भाग निर्माण झाला आहे. पण यामुळे एक मोठी दुर्घटना घडली असती. हा प्रकार म्हणजे प्रवाशाच्या जीवाशी खेळ असल्याचं बोललं जात आहे. जर भरलेली डिझेलची टाकी उष्णता आणि घर्षणाने फुटली असती तर केवढा मोठा अनर्थ झाला असता, असंही प्रवासी बोलत आहे. या अपघातानंतर प्रवाशामध्ये भीतीचे वातावरण आहे. या अपघाताची आता चौकशी केली जाणार आहे. त्यानंतर ती डिझेलची टाकी कशी पडली हे स्पष्ट होणार आहे. मात्र असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी एसटी महामंडळाने कडक पावले उचलण्याची आवश्यकता आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.